जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। बडवे व सेवाधारी हे मंदिरामध्ये प्रवेश करतायत आणि देवाला शेजगरामध्ये जाऊन जागृत करतायत। जागृत केल्यानंतर देवाच्या काकडा आरतीला आरंभ होतो। देवाला जागृत करून काकडा आरतीला आरंभ होतो। प्रथम देवाचे पाय प्रक्षाल करतात, चरणकमल धुतले जातात। नंतर देवाच्या डोळ्याला पाणी लावून धुतले जातात। पुजारी आचमन देत आहेत। आणि रम्य अशा काकडा आरतीला सुरुवात होत आहे। आरती झाल्यानंतर प्रभूला लाडूचा नैवेद्य दाखवला जातो। न्यारी न्यारी हरी हरी, नंतर देवाचे शयनार्थीचे पोशाख उतरवून अभिषेकाला सुरुवात होते। तत्पूर्वी देवाला एकारती ओवाळली जाते, कापूर आरती ओवाळली जाते। बोला पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। नंतर देवाचे उपाध्ये मंत्र म्हणणारे ब्राह्मण बेणारे हे स्वस्ती वाचन करतात, संकल्प करतात, पंचांग वाचन करून देवाच्या अभिषेकाला सुरुवात करतात। स्त्रीला जागृत करण्याचा मंत्र देवाचे असणारे उपाध्ये म्हणजे बेणारे हेच म्हणतात। परिचारक हे देवाला ऊन पाणी घेऊन येतात। विठ्ठल सखया हे ईश्वरा
आणि देवाला मंगल स्नान घालण्यात येत आहे. गंगेश चैव यमुनेश चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. गंगा रेवा पयोष्णी नर्मदा जले स्नापितोऽसि मया देवं तथा शांती कुरुष्व मे. अशा वैदिक मंत्राने भगवंताला मंगल स्नान घालत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. या मंगल स्नानानंतर देवाच्या सर्वांगाला तैल अभ्यंग चोळलं जात आहे. अत्यंत सुगंधी असणाऱ्या आणि औषधी युक्त असणाऱ्या सुगंधी तेलाने संपूर्ण देवाच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं जात आहे. पुजारी देवाच्या सर्वांगाला अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने तेल चोळत आहेत. या तेलाच्या सुगंधाने संपूर्ण गाभारा सुगंधित झालेला आहे. या तैल अभ्यंगानंतर सुगंधी उठणे, वनस्पतीपासून निर्माण झालेले अत्यंत औषधी असणारे दिव्य असे पवित्र उठणे पुजारी भगवंताच्या सर्वांगास लावत आहेत. या उठण्यामुळे आणि सुगंधी तेलामुळे या मंगलमय वातावरणाला एक सुगंधाचा सुंदर असा स्पर्श झालेला आहे. अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. हे अभ्यंग स्नानाचा सुगंध आणि या सुगंधामध्ये पवित्र असे म्हटले जाणारे वैदिक मंत्र, यामुळे अत्यंत प्रसन्नता निर्माण झालेली आहे. अभ्यंग लावून झाल्यानंतर गरम पाण्याने पुन्हा देवाला स्नान घातलं जात आहे. जणू गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कृष्णा, चंद्रभागा इत्यादी सर्व नद्या भगवंताला स्पर्श करण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. या मंगल स्नानानंतर देवाला पंचामृत स्नान होते. दिव्य अशा शंखामधून गायीच्या दुधाने भगवंताला स्नान घालण्यात येत आहे. अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला पाहावयास मिळत आहे. या दुधाने भगवंताची मूर्ती निळी सावळी अशी दिसत आहे. रंग दिसे सावळा हरी तुझा, रंग दिसे सावळा, रंग दिसे सावळा प्रभू तुझा, रंग दिसे सावळा. दुधाच्या स्नानानंतर पुन्हा शुद्धोदक स्नान, गंधपुष्प आणि तदनंतर गायीच्या दुधापासून बनवलेल्याच दह्याने परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे. प्रथम दूध स्नान, नंतर शुद्धोदक स्नान, नंतर दही स्नान. या दही स्नानानंतर सर्व पंचामृत स्नान एक एक करत परमेश्वराला अर्पण करत आहेत. परंतु हे दही स्नानाचं मनोहर रूप अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनोहर असे आपल्याला दिसत आहे. पहाटेच्या प्रहरी करीतो न्याहारी, खाई लोण्याचा गोळा, हरी हा रंग दिसे सावळा, प्रभू तुझा रंग दिसे सावळा.
जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। देवा पंढरीच्या या दह्याच्या स्नानानंतर शुद्धोदक स्नान, कपाळाला पुन्हा गंध लावला जातो, पुष्पार्पण करून देवा पंढरीच्या राया, विठ्ठल सखया भगवंताला गोकुळापासून प्रिय असणारी वस्तू म्हणजे लोणी. हे लोणी पुजारी आता भगवंताच्या मुखास लावत आहेत. हे रूप पाहण्यासाठी डोळे आतुरलेले आहेत. नंतर देवाची आरती होते. याला लोण्याची आरती म्हणतात. भगवंताच्या मुखाला लोणी लावून आरती केली जाते. भक्तिभावानं सर्वजण देवाला वंदन करतात. लोण्याच्या आरतीनंतर तुपाने स्नान घातलं जातं. दही, दूध, तूप हे देवाच्या सर्वांगाला चोळत आहेत पुजारी. पांडुरंग पांडुरंग हरी हरी, हरी मुखे पुन्हा शुद्धोदक स्नान, हरी मुखे म्हणा, कपाळाला गंध लावण्यात आलेला आहे. पुष्पार्पण करून बोला पांडुरंग दही, दूध, तूप आणि चौथा अमृत म्हणजे मध, या मधाने स्नान घालत आहेत. मधाला पियुष सदृश म्हणजे अमृताप्रमाणे समजण्यात येत आहे. तेव्हा दूध स्नान, दही स्नान, तूप स्नान, त्यानंतर मधाचं स्नान आहे. या मधाच्या स्नानानंतर जय पांडुरंग हरी, जय जय इक्षुदंडापासून म्हणजे उसापासून निर्माण झालेली दिव्य शर्करा, या शर्करेनं परमात्म्याला स्नान घालण्यात येत आहे. साखर देवाच्या सर्वांगाला चोळण्यात येत आहे. पय, दधी, मधु, घृत, शर्करा सहित पंचामृत स्नान. या पंचामृत स्नानानं नित्यपूजनाला आणि नित्यक्रमाला आरंभ होत आहे. पांडुरंगाचं हे पंचामृत स्नान सुरू आहे. रंग दिसे सावळा, हरी तुझा रंग दिसे सावळा. रंग दिसे सावळा, प्रभू तुझा रंग दिसे सावळा. पहाटेच्या प्रहरी करीतो न्याहारी, खाई लोण्याचा गोळा. हरी तुझा रंग दिसे सावळा, हरी तुझा रंग दिसे सावळा. पंचामृत स्नानानंतर वैदिक मंत्राने देवाला अमृताभिषेक केला जातो. या अमृताभिषेकाच्या वेळेला अनेक वैदिक मंत्र म्हटले जातात. प्रामुख्याने पुरुष सूक्त, स्त्री सूक्त इत्यादी पवित्र अशा सूक्ताने अमृताभिषेक देवाला घातला जात आहे. अत्यंत मनोहर असं सुंदर भगवंताचं रूप, अनेक संतांना भुरळ घालणारं हे रूप बघून सर्व संतांनी या रूपाचं वर्णन केलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असं हे भगवंताचं नयन मनोहर सुंदर असं रूप हे या काकड आरतीच्या वेळेला, विशेषतः पंचामृत अभिषेकाच्या वेळेलाच पाहावयास मिळते. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. वैदिक मंत्राच्या घोषामध्ये अमृताभिषेक स्नान भगवंताला सुरू आहे. देवा पंढरीच्या राया, विठ्ठल सखया अभिनव सुंदर असं हे भगवंताचं रूप या स्नानाच्या वेळेला पाहावयास मिळत आहे.
याआधी पंचामृत स्नान, गाईच्या दूध आणि दुधापासून उत्पन्न झालेले दही, त्या दह्यापासून निर्माण केलेले तूप, शुद्ध असा मध आणि उसापासून निर्माण झालेली साखर, या पंचामृताने भगवंताला स्नान होत आहे. पुन्हा शुद्ध जलाने भगवंताला स्नान करून देवाच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आहेत. हे चिन्ह पुजारी आपल्याला दाखवत आहेत. पुंडलिकाला दिलेली भेट आहे, हे भेटेवर उभे आहे. मुक्तकेसी नावाची दासी, तिचं गर्वहरण केलेली खूण आहे. ही घरगुरू राखण्याची काठी आहे. हा पितांबराचा सोहळा आहे. हा वासनीच्या वेळाचा करदोडा आहे. डाव्या हाती शंख, उजव्या हाती कमल पुष्प आहे. ब्रह्मदेव उत्पन्न झाले जागा नाभी कमल आहे. अर्धांगी रुक्मिणी बसायची जागा आहे. मृगलांछन आहे. मृग ऋषीची लाद आहे. ही हा कौस्तुभमणी आहे. ही मकराकार कुंडल आहे. हा शिवाकार महादेव आहे. भगवंताचं रूप बघून ऋषी मुनी साधू संत भगवंताची स्तुती करतात. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाधम जगननिहित पाणीं मंडनम मंडनानाम तरुण तुलसी मालाम कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. या मंगल स्नानानंतर कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद. भगवंताला भरजरीचा पोशाख, अत्यंत सुंदर शांत असं केशरी गंध पुजारी भगवंताच्या कपाळाला लावत आहे. काकडारतीपासून एकेका कृतीमधून देवाचं रूप पालटत आहे. विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी. विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवा पंढरीच्या राया, विठ्ठल सखया. तुलसी माला अत्यंत पवित्र, देवाला प्रिय असणारे तुळशीची माला, पुष्पमाळा, मस्तकी मंजरीचा तुरा खोवण्यात येत आहे. असे हे सुंदर रूप भगवंत आरशात न्याहाळत आहेत. आरसा दाखवत आहेत देवाचे सेवाधारी डिंगरे. ओम नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वजिया पुरुषा पांडुरंगा. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्नम भाग्यवंता हो रमाकांता श्री विठ्ठला. सावळे सुंदर रूप मनोहर असं हे भगवंताचं रूप झाल्यानंतर भगवंताला बालभोग दाखवला जात आहे, नैवेद्य दाखवला जात आहे. या नैवेद्यानंतर फल तांबूल दाखवून भगवंताची मुख्य आरती होत आहे.
जगत कल्याणासाठी भगवंताजवळ सर्व सेवेकरी मंडळी प्रार्थना करत आहेत. पांडुरंगाच्या काकडारतीनंतर जगज्जननी रुक्मिणी मातेची काकडारती प्रारंभ होत आहे. ज्याप्रमाणे विठ्ठलाची काकडा आरती आहे त्याचप्रमाणे नित्योपचार हे रुक्मिणी मातेलाही केले जातात. हरी मुखे म्हणा हरी मुखे. पांडुरंगाप्रमाणेच रुक्मिणी मातेचेही चरणकमल धुवून नेत्रोन्मिलन केले जाते. विठू नामाची गोडी व देवीस अभिषेकाला सुरुवात होते. मंगल स्नान अर्पण केलं जात आहे. यानंतर पांडुरंगाप्रमाणेच पंचामृत स्नान रुक्मिणी मातेलाही होत आहे. पंचामृत स्नान सुरू आहे. दुग्ध स्नान सुरू आहे. देवा पंढरी पुन्हा शुद्धोदक स्नान. विठ्ठल सखया गंध पुष्पार्पण. ईश्वरा प्रभुराया. त्यानंतर पुन्हा दही स्नान. दधी स्नानम. ज्याप्रमाणे भगवंताचे मनोहर रूप आहे त्याचप्रमाणे जगज्जनी रुक्मिणी मातेचेही मनोहर असं रूप बघून डोळ्याचे पारणे फेटत आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त अशा पंचामृत स्नानाने मातेस अभिषेक केला जात आहे. ध्यानी पांडुरंग पांडुरंग हरी हरी. मनी पांडुरंग पांडुरंग. या पंचामृत स्नानानंतर ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या मुखा लोणी लावतात त्याचप्रमाणे मातेच्याही मुखाला लोणी लावलेला आहे आणि या लोण्याची आरतीही होत आहे. शुद्धोदक स्नान. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. विठ्ठलाकडे 7 सेवादारी आहेत पण रुक्मिणीकडे तसे 7 सेवादारी नाहीत. हा पुजारी एकटाच संपूर्ण रुक्मिणी मातेची सेवा करत आहे आणि उपाध्याय मंत्र म्हणत आहे. नित्योपचाराला देवाच्या राजोपचार म्हटलेले आहेत. जशा ज्याप्रमाणे राजाचे उपचार असतात त्याही पेक्षा जास्त प्रमाणात विठ्ठलाचे उपचार आहेत. म्हणून त्या राजोपचाराकरता वेगवेगळे परंपरेने वेगवेगळी कामं या वेगवेगळ्या सेवाधाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. देवा पंढरी चराया. विठ्ठल सखया हे ईश्वरा प्रभुराया. देवा पंढरी चराया. विठ्ठल सखया हे ईश्वरा प्रभुराया. मातेला सुवर्ण मुकुट धारण करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे विठ्ठलाला रूप पाहण्यासाठी आरसा दाखवला जातो त्याचप्रमाणे मातेचे हे रूप पाहण्यासाठी आरसा दाखवून धूप दीप अर्पण केले जातात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धूप दीप
जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी 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 मुखे म्हणा हरी मुखे म्हणा नैवेद्य होऊन आरती सुरुवात होते. या आरतीनंतर सर्व भक्तजनांना दर्शन खुले होत आहे. 11 वाजता बरोबर देवास महानैवेद्य होतो. हा महानैवेद्य, या महानैवेद्यामध्ये दररोज साखर भात, पुरणाची पोळी असतेच असते. त्याशिवाय षड्रस पक्वान्न, पंचपक्वान्नाचा हा महानैवेद्य भगवंताला भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केला जातो. ऋतुकालोद्भव, ज्या ज्या ऋतूमध्ये जो जो पदार्थ आहे त्या त्या ऋतूमध्ये तो तो पदार्थ भगवंताला भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केला जातो. परंतु पुरणपोळी हे नित्य भगवंताला, कारण पूर्ण अन्न म्हटलेलं आहे. पुरणपोळी हे पूर्ण अन्न आहे. या पूर्ण अन्नाने भगवंताचा नैवेद्य पूर्ण होतो. या नैवेद्यावरती संपूर्ण सगळे पंचपक्वान्न जरी असले तर ते तुलसी विना व्यर्थ आहेत. कारण पान प्रिय पर एक तुलसीचे, एका तुळशीचं पान भगवंताला प्रिय आहे. ते तुळशीचं पान नसेल तर देव नैवेद्य स्वीकारत नाही. या नैवेद्यानंतर प्रहान्न पूजा, देवाचे चरण कमल धुतले जातात. भरजरीचा पोशाख चढवला जातो. कपाळास केशरी गंध लावले जाते. जय जय राम कृष्ण हरी लाडू, केशर पाणी इत्यादीचा नैवेद्य दाखवला. ज्याप्रमाणे विठ्ठलाचा पोशाख त्याचप्रमाणे मातेचाही पोशाख होतो. एकीकडे राही एकीकडे रखमाई. विठ्ठल मंदिरामध्ये दोन्ही मंदिरं वेगवेगळे असल्या कारणाने एकाच वेळी दोघांचे उपचार सुरू आहेत. ज्याप्रमाणे पांडुरंगाचे राजोपचार त्याप्रमाणे रुक्मिणी मातेचेही राजोपचार सुरू आहेत. भरजरीचा शालू, जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय गंध, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे सर्व कार्यक्रम भक्तियुक्त अंतःकरणाने समर्पित होत आहेत. बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठोबा रखमाई जय जय विठोबा. मातेच्या कपाळी कुंकुवाचा मळवट भरलेला आहे. पांडुरंग हरी जय जय सुवर्ण मुकुट, अत्यंत सुंदर असं मातेचं रूप आहे. दुपारती ही संध्याकाळी 7च्या सुमारास म्हणजे तिन्ही संध्याकाळी होते. या दुपारतीच्या वेळेस सर्व भक्त मंडळी मंदिरामध्ये जमतात. व युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखमाई दिसती शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाही भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा.
पांडुरंगाचा शेज पलंग, 5 गाद्या, 16 गिरद्या, तिन्ही बाजूला आरसे, मखमली शालदोडी, मखमली पडदे, अस्सल तोपाचा नंदादीप, शयन आरती साधारण 1 ते 1.5 तास चालते. यावेळी देवाचे पाय धुतले जातात. गंध धूप दीप अर्पण करून हरी चला मंदिरा ईशा म्हणती, गोपिका ऐशी म्हणती, राधिका ऐशी म्हणती, भावे वाळिता यादव कुळ टिळका, अशा प्रकारच्या शयन आरत्या म्हटल्या जातात. नो विरन्नेनातिरोहोति एतावानस्य महिमादो जायाकुष्ठपुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोरुद्भवोदयेत् पुरुषः पादो सेहा भवत् पुनः ततो विश्वं विक्रामत्सा शनान शनैः अभि ततो विरालो जायत विराजो आदिपुरुषः सजातो अत्यरिषद पश्चात् भूमिमथो पुराः तस्मात् दध्नात् सर्वभूतः संवृतम् वृषराज्यम् पशो गुस्तागुश्चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याष्टये तस्मात् दध्नात् सर्वभूतः रुचसमानि जनिरे छन्दाग्मुषि जनिरे तस्मात् दधुस्तस्मात् जायता तस्मादश्वा अजायन्ते कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहुके मुरुपादा उच्चयते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहोराजन्यकृताः उरो तदशैलवैष्ठबलव्याग् शूद्रो जायता चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो जायता द्यौ शान्ति रन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्ति हिरापशान्तिरुषोदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः शान्तिः रेव शान्तिः. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. बोला पांडुरंग हरि, जय जय पांडुरंग हरि, बोला पांडुरंग हरि, जय जय पांडुरंग हरि. देवा पंढरीच्या राया, विठ्ठल सखया, हे ईश्वरा विठुराया. सुवर्णाचा मुकुट उतरून देवाला पागोटे गुंडाळले जाते. 80 हात लांब असणारे हे पागोटे गुंडाळत असताना वेदमंत्राने देवाची आळवणी केली जाते. ईश्वरा विठुराया, ईश्वरा विठुराया. काया पांडुरंग पांडुरंग हरि हरि, काया पांडुरंग पांडुरंग हरि हरि. आत्मा पांडुरंग पांडुरंग हरि हरि, आत्मा पांडुरंग पांडुरंग हरि हरि. जय जय पांडुरंग पांडुरंग हरि हरि, जय जय
देवाच्या चरणापासून ते शेज घरापर्यंत केशर कस्तुरी मिश्रित सडा शिंपडला जातो. त्यावर रांगोळी घातली जाते व भगवंताचे ध्वजवज्रांकुश चिन्ह असणारे पौलघडी देवाच्या चरणापासून शेज घरापर्यंत अंथरली जाते. या पौलघडीवरूनच भगवान शयन ग्रहापर्यंत जातात. विठुनामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवा पंढरीच्या राया. याला दंडवत प्रणाम म्हणतात. पांडुरंग विश्वजन सुख कारण सर्वोत्तम. जय देवा नीलोत्पलदल श्यामं पद्मपत्र वीक्षणं. जय देवा जनना स्थितिला प्रलय समय हितो. जय देवा मधुकैटभ प्रलय समय वर्धनो. जय देवा मंडित मकर कुंडल कपोल. जय देवा वनमाला पर ब्रह्मसूत्र. जय देवा नीलोत्पल श्याम गात्र. जय देवा लक्ष्मी लोचनोत्पल शशांक. जय देवा पुंडरी कदल नयन. जय देवा वाक्य भृंगानित नाभिकमल. जय देव लक्ष्मीनाथ. जय देव लक्ष्मी प्रियो. जय देव लक्ष्मी सुतियो. जय देव लक्ष्मी कुज कुंकुमागित वृक्षस्थल. जय देव परम मंगल. जय देव परम पावन. जय देव परम पुरुषो. जय देव पुरुषोत्तम. जय देव योग्य ध्येयो. जय देव ब्रह्माशनादिदेव. जय देव आरतिनाशन. जय देव आरत दिनबंधो. जय देव सनक सनंदन. योगेंद्र वंदित चरणयुगल. जय देव सर्गनिषद ज्ञानानदर्जिता. शेषबलानात्मा रामाणां मानवर्त परिगुणित मंगला गुणगुण. जय देव सकल जन निजन नरसन नामदेव. जय देव सुख भक्तन प्रतिपालको वैवर्धस्ताम युज्यताम. देवराय अभिगोत्राणि सहसा गहमानोद्वयो वीरो. शतमन्यो निन्द्राः दुष्यमन पृथनाशन विद्योस्माकं सेनावन्दुभ्रेत्सु. स्वामिन् सुखनिद्रां गुरु सुखशयनोऽस्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. एक एक नामाचा उच्चार करून देवाचा जय जयकार करून देवाला शयनोत्सवाकडे नेत आहेत. एखाद्या वृद्धाप्रमाणे भगवंताचं रूप दिसावं अशी ही शेजारती असते. भक्तांचे संकट दूर करून भक्तांची गारणे ऐकून देव थकल्यासारखा दिसतो. दिवसभर भक्तांना दर्शन देऊन थकलेला भगवंत शेजारतीचे कपडे घातल्यावर जणू एखाद्या वृद्धासारखा दिसतो. म्हणूनच तो भाविकांना काकडारतीच्या वेळेला बाल स्वरूपात तर दुपारतीच्या वेळेला तरुण रूपात दिसतो. तोच भगवंत शेजारतीच्या वेळेला वृद्ध स्वरूपात दिसतो. हे नित्य 3 प्रकारची रूप भाविकांना पाहावयास मिळतात. पांडुरंग हरी हरी. जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. बोला पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. बोला पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी. विठुनामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवा पंढरीच्या
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी म्हणा पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी देवा पंढरीच्या दाता पांडुरंग पांडुरंग हरी हरी पांडुरंग पांडुरंग हरी हरी त्राता पांडुरंग पांडुरंग हरी हरी पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी 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 मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग ओ विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी देवा पंढरीच्या राया विठ्ठल सखया हे ईश्वरा प्रभुराया ईश्वरा प्रभुराया देवा पंढरीच्या राया विठ्ठल सखया हे ईश्वरा प्रभुराया ईश्वरा प्रभुराया गुरु पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग हरी हरी गुरु पांडुरंग पांडुरंग हरी हरी देव पांडुरंग पांडुरंग हरी हरी देव पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी 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 मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी बोला पांडुरंग हरी केशरी गंध कपाळाला लावत आहेत. हा सर्व उत्सव शेजगरातील उत्सव आहे. कारण विठू पंढरीचा राजा, कानडा राजा पंढरीचा, म्हणून देवाच्या नित्य उपचाराला राजोपचार म्हणतायत. देवाचे मुख्य उपाध्याय असणारे बडवे हे देवाला तुळशी अर्चन करत आहेत. पुन्हा तुळशीचा कंठा देवाला अर्पण करत आहेत. साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की पहिल्यांदा पूजा झाली, आता ही दुसरी पूजा जी आहे ही भगवंताची शेजघरातील पूजा आहे. देव आता विटेवर नसून ते शेजघरामध्ये आहेत आणि शेजघरामध्ये त्यांचे उपचार सुरू आहेत. देवा पंढरीच्या राया विठ्ठल सखया याला देवाची परडी म्हणतात. विविध आकारातील पुष्प, केवडे, तुलसी इत्यादीचे अलंकार करून ते भगवंताला भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण करत आहेत. ध्यानी पांडुरंग पांडुरंग हरी हरी ज्ञानी पांडुरंग पांडुरंग हरी हरी मनी पांडुरंग पांडुरंग हरी हरी मनी पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग हरी 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 मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा बोला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी नैवेद्य विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी विठू नामाची गोडी न्यारी न्यारी हरी हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी देवा पंढरीच्या राया तांबूल, विठ्ठल सखया हे ईश्वरा प्रभुराया पानपोडा. या पानपोड्यामध्ये केशर, कंकोळ, लवंग, विलायची, जायफळ, जायपत्री, बडीशेप इत्यादी हे ईश्वरा प्रभुराया ईश्वरा प्रभुराया त्यानंतर अत्तरदाणी, गुलाबदाणी. विष्णू पांडुरंग पांडुरंग हरी हरी विष्णु पांडुरंग पांडुरंग हरी हरी कृष्ण पांडुरंग पांडुरंग हरी हरी कृष्ण पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय पांडुरंग पांडुरंग कोटी बळासये जननी जय देव जय देव जय श्री विठ्ठलराया करुणा गुरुवंदिता निराकाया जय देव मंगळारती गाजो महिमा नाही बजावया नाही उपमा
श्रीमुखपादादे कर्मापासून तुझे विघ्नाश रामा जय देव जय देव जय मंडळाया श्री विठ्ठलाया करुणा गुणवंती साठी नकाया जय देव जय देव धन्य व्रत काळ हे एकादशी घडे जयासी विष्णू जय पूजन एका भालेचे नित्य या शयनारतीनंतर पुन्हा एकदा केशर कस्तुरीचा सडा टाकून धूप घातला जातो. या धूपामध्ये हे भगवंताचं नयन मनोहर असं रूप आपल्या सहज डोळ्याने दिसत नाही. तदनंतर देवाच्या चरणकमलापासून शयनग्रहापासून केशर कस्तुरीचा सडा हे देवाचे मुख्य उपाध्याय असणारे बडवे हे टाकून नंतरच देवाचा दरवाजा बंद करतात. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगाची ज्याप्रमाणे विठोबाची शयनारती त्याचप्रमाणे रुक्मिणीची देखील शयनारती. याही वेळेला आदिशक्ती रुक्मिणी मातेच्या चरणकमलापासून शयनगृहापर्यंत केशर कस्तुरीचा सडा, रांगोळी, पौलघडी इत्यादी टाकून वेदमंत्रातून आळवणी करून आदिमाया आदिशक्ती रुक्मिणीला मंत्राच्या साह्याने शयनोत्सवापर्यंत घेऊन जातात. दुधाची लोटी, पानपुडा, अत्तरदाणी, गुलाबदाणी, लाडूचा डबा, शिऱ्याचा डबा, ज्याप्रमाणे विठ्ठलाचे सर्व त्याचप्रमाणे रुक्मिणीचेही सर्व राजोपचार मोठ्या भक्तिभावाने अव्याहतपणे सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य हे वेगवेगळ्या राजोपचारामध्ये आपणास पाहावयास मिळतात. पांडुरंग हरी दाया पांडुरंग हरी ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या विविध प्रकारच्या आरत्या आहेत त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेलाही त्याच आरतीने आळवले जात आहे. विठू मायेचा घर भीमा तिरी हरी हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. द्वारस्थ देवतांचं पूजन. गणपती ही द्वारस्थ देवता आहे. प्रत्येक द्वारावर गणपती असतोच. त्या गणेशाची पूजा केल्याशिवाय त्या द्वारातून आपल्याला प्रवेश घेता येत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्तवत्सल दीनानाथ द्वारिकाधीश पंढरीनाथ की जय, पंढरीनाथ की जय, पंढरीनाथ की जय. पुण्य पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी थे रे हरि थे रे हरि 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 आदि रे हरि